संजय राऊत यांनी राज ठाकरेंना पुस्तक ज्या वेळेला पाठवलं तेच कॅप्शन त्यांनी दिलेलं होतं, नेमकं याचा मतितार्थ काय घ्यायचं? नाही म्हणजे पुस्तक मी वाचतोय, याच्यात लपून वाचण्यासारखं काही गरज नाही, ओपनली वाचतोय म्हणून मी ते तसं लिहिलं कॅप्शन. संदीप देशपांडेंनी पुस्तक विकत घेऊन वाचले की त्यांनाही भेट मिळाली? नाही, मला भेट नाही मिळाली आणि विकत घेऊन वाचलेलं नेहमी चांगलं असतं, त्याच्यावर तुम्हाला खरा अभिप्राय देता येतो. समजा कोणी गिफ्ट केलं पुस्तक तर ते चांगलंच म्हणावं लागतं, त्यापेक्षा विकत घेऊन वाचलं तर जे मनात आहे तुम्हाला ते तुम्हाला स्पष्टपणे मांडता येतं. म्हणजे एखाद्याने फुकट पिक्चर दाखवला तर तो चांगलाच म्हणावा लागतो ना. आतापर्यंत तुम्ही जेवढं पुस्तक वाचलं काय वाटतं? मी संपूर्ण पुस्तक वाचेन आणि माझा सविस्तर अभिप्राय मी संजय राऊतांना पत्र लिहून कळवणार आहे. खरं तर अनेक अभिप्रायांच्या मुद्दे जे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यात परवा रात्री पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी म्हटले की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत. त्याकडे पुन्हा एकदा मग तुमचा अभिप्राय अजून काही त्याच्यावर आलेला नाही? नाही, ह्याच्यात बघा असं आहे, काल मी तुमच्याचकडे बातमी बघितली की काय बोलायला मनाई केली आहे वगैरे वगैरे, असा काही भाग नाही आहे. पण रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल. आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील. आता काय झालंय तुम्हाला सांगतो, आता जे झालंय ते हिंदीचा एक शेर आहे तेच चालू आहे, जे शिवसेना उभाटाकडनं चालू आहे. म्हटलं ह्या शेरमध्ये त्याचा पूर्ण अर्थ दडलेला आहे. तो हिंदीतला शेर असा आहे, नजरबाज ने नजर को देखकर नजर से क्या इशारा, नजर नजर का खेल है यारो, नजर नजर ही ने समजा. हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत. याच्यामध्ये कुठलेही ठोस कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील. हा नजरेचा इशारा सत्ता म्हणजे चर्चा सुरू झालेली आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, सध्या तर काही नाहीच आहे आमच्याकडे. जोपर्यंत ठोस पर्यायी कुठला प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्हाला उत्तर देता येणार नाही आणि त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा तो राजसाहेब घेतील. ठाकरेंकडून पहिला प्रस्ताव यावा अशी. हे बघा असं आहे, 2014 आणि 2017 आमची जीप पोळलेली आहे, त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पिणार आहोत. सर, हिंदी सक्ती मागे घेण्याची एक मिनिट, तुम्ही म्हणतात की ताक फुकून प्यायला हवं, पण तुमचे जे पक्षातले काही लोक आहेत ते म्हणतात की आता ज्या युतीच्या चर्चा आहेत त्या चांगल्या मार्गाने सुरू आहेत. कारण स्वतः अविनाश जाधव यांनी म्हटलंय की चर्चा सुरू झालेल्या आहेत. चर्चा आमची कोणाची काही चालू झालेली नाही. राज ठाकरेंनी दादा भुसेंना पत्र लिहिलेलं आहे की अध्यादेश कधी अंमलात आणणार आहात, त्या संदर्भात नेमकं काय पुढची भूमिका असणार आहे मनसेची? नाही, असं आहे की सरकारने घोषणा केलेली होती की हिंदीची सक्ती आम्ही मागे घेतली आहे म्हणून. वाटतं ते प्रत्यक्षात कागदावर उतरणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सांगितलं की याच्या पुढे जी पहिलीपासून त्रिसूत्री भाषा याच्याऐवजी द्विभाषाचे जे सूत्र आहे ते लागू करणार म्हणून सरकारने सांगितलेलं. संदीप देशपांडेंनी संजय राऊत यांचं पुस्तक वाचलंय आणि त्यावर नक्कीच सविस्तर अभिप्राय पूर्ण पुस्तक वाचून पत्राद्वारे मी देईन असं संदीप देशपांडे यांनी सांगितले.